हायकोर्ट क्लर्क भरती 2025 ची वाट पाहताय का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. अर्ज कधी सुरू होणार आहे, पात्रता काय आहे आणि तयारी कशी करायची? या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती 2025 साठी अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर झाली नाही, परंतु फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ही तारीख जाहीर होणे अपेक्षित आहे. ऑनलाईन जो अर्ज आहे, तो ऑनलाईन अर्ज बॉम्बे हायकोर्ट .nic.in या वेबसाईटवर त्याची घोषणा केली जाईल. आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र कोणकोणते तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक सर्व प्रमाणपत्रे यामध्येच तुमच्याजवळ असलेले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड्स, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली असे डॉक्युमेंट्स आणि सर्व जेवढे काही शैक्षणिक कागदपत्रे, सर्व शैक्षणिक कागदपत्रे तुमच्या जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. आता या भरतीसाठी पात्रतेचे निकष काय असतील? तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी, कोणत्याही शाखेची पदवी असेल तरी या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही ते अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र असणार आहे. तसेच संगणक ज्ञान असणं म्हणजे एम-एस-सी-आय-टी तुमच्याजवळ असायला हवे. तसेच यामध्ये इंग्रजी टायपिंग 40 असणं अत्यंत म्हणजेच कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. वयोमर्यादा यामध्ये 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असेल तर हा फॉर्म भरता येईल. यामध्ये निवड प्रक्रिया कशी होईल ही देखील माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो असतो तो असतो शॉर्टलिस्ट करणे, दुसरा टप्पा असतो लेखी परीक्षा, तिसरा टप्पा असतो टायपिंग टेस्ट आणि शेवटचा टप्पा असतो मुलाखत आणि त्याच्यानंतर लागते सिलेक्शनची यादी. लेखी परीक्षेमध्ये सिलेबस नेमका काय असतो? तर सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज असतो, इंग्रजी असतो, ग्रामर, मराठी ग्रामर असतो आणि संगणक, मॅथ अँड रिझनिंग अशा पद्धतीनं हा त्याचा संपूर्ण सिलेबस असतो. मराठी व्याकरण जर सोडलं तर बाकी सर्व इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका असते आणि टायपिंग टेस्ट 40ची स्पीड तपासली जाते 10 मिनिटांमध्ये आणि शेवटी जो असतो तो मुलाखत असतो. ही संपूर्ण स्टेप पार पडल्याच्या नंतर अंतिम जो स्टेप असते ती असते मुलाखत आणि मुलाखतीनंतर ही अंतिम यादी लावली जाते, निवड यादी लावली जाते. भरतीची तयारी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, ते तुम्ही फॉलो करा. सामान्य ज्ञानासाठी दैनंदिन चालू घडामोडी वाचत राहा. मराठी आणि इंग्रजी व्याकरण यावर देखील चांगली पकड ठेवा. तसेच टायपिंग सराव, इंग्रजीचा टायपिंग सराव ठेवा आणि या अगोदर जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत